तो नमस्कार 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 सगळ्या माझ्या सर्व बिझनेस पार्टनर्सला माझा कोटी कोटी वंदन. आणि त्याच्यासोबत जर का आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे आपलं पूर्ण जीवन बदलवणारी माहिती जी आज आपण बघणार आहोत. जसं काही आपण आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण विश्वातली पहिली बोलणारी भागवद्गीता आता इथे बघितलेली आहे असं आपल्याला सपोज विचार करायचा आहे. आणि त्याच्यासोबत आज आपण बघणार आहोत की त्याच्या मागची जी अर्धा तासाची माहिती आहे ती आपण आज बघणार आहोत मित्रांनो. तर जसं काही बघा आजकालची जी संस्कृती आहे, कुठेतरी आजकालची जी पिढी आहे ती आजकालची संस्कृती विसरत चाललेली आहे. तर आपण इथे गीताचा प्रचार आणि प्रसार करतो आणि त्यांच्यापर्यंत ही गीता पोहोचवण्याचं कार्य करतो. त्याच्यासोबत आपण आजकालची जी पिढी टीव्ही मोबाईल पासून आजकालचे जे लहान मुलं सुद्धा आहेत ते खूप जास्त कनेक्टेड होऊन गेलेले आहेत. तर त्यांना टीव्ही मोबाईल पासून दूर करण्याचं सुद्धा सुवर्ण कार्य आपण करत असतो. तर सर्वात आधी प्रश्न तुम्हाला आहेत मित्रांनो की आपण हे जे कार्य करतो हे चांगलं करतो की खूपच चांगलं करतो. तर खूप चांगलं कार्य करतो. आणि त्याच्याच सोबत जर का बघितलं तर बघा, ब्राह्मणला सुद्धा आपण आपल्या घरात जर का पूजा करण्यासाठी बोलवलं तरी पण तो त्याचं दक्षिणा घेतच असतो. त्याच प्रकारे आपण पण, कारण की देवाने त्याला पण पोट दिलेलं आहे, त्याचे स्वप्न दिलेले आहेत, त्याचं जीवन दिलेलं आहे, त्याच प्रकारे आपण पण देवाचं कार्य करतो, एक सुवर्ण कार्य करतो. पण त्याच्याच सोबत आपण इथे कसे पैसे पण याच्यामध्ये आपल्याला मिळत असतात, ते कसे मिळतात ते पण आपण आजच्या माहितीमध्ये बघूया. तर सर्वात आधी आपण आपला सर्वांचं परत एकदा पूर्णच अभिनंदन. आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण अंतपर्यंत बघा, याच्यातून तुम्हाला कळेल पण की आपल्याला प्लॅन कशा पद्धतीने द्यायचा आहे. तर थँक्यू. तर आता आपण स्क्रीन शेअरिंग करून घेऊया. तर नमस्कार. तर बघा, इथे आपण आता स्क्रीन शेअरिंग करूया. याच्यात आपल्याकडे पूर्ण लँड फोल्डर पण आपल्याकडे असतंच तसं तर है ना. तर सर्वात आधी म्हणजे तर सर्वात पहिला प्रश्न, अमेरिका आहे का? त्या समोरच्या व्यक्तीला विचारायचं अमेरिका आहे का, बरोबर. तर ते म्हणतील आहे, बरोबर आहे. तुम्ही गेलेत का सर? नाही, पण तुम्ही कुठेतरी बघितलेलं आहे, त्याला कुठेतरी त्याची माहिती तुम्ही जाणवलेली आहे, ऐकलेली आहे. त्याच प्रकारे सर आम्ही पण आज तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती गोष्ट आम्ही जाणवलेली आहे, आमच्यासोबत त्या गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणून आम्हाला त्या गोष्टीवर खूप जास्त विश्वास बनून गेलेला आहे. म्हणून आम्ही या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार करतो. जसं काही बघितलं सर, मनुष्याची वृत्ती असते, त्याला जी गोष्ट आवडते तो ती गोष्ट 2 जणांमध्ये सांगतो आणि आम्ही पण हेच कार्य करत आहे. म्हणून सर विश्वासमध्येच सफलता आहे. तसं काही बघा सर, आजकालचे जे लहान मुलं टीव्ही मोबाईल पासून खूप जास्त कनेक्ट होऊन गेलेले आहेत, तर त्यांना आपण दूर करण्याचं पण सुवर्ण कार्य करतो. त्याच्यासोबत जर का बघितलं तर भारतचा सर्वे केला होता. भारत सर्वेच्या अनुसार इथे 1950 मध्ये 4 लोकांच्या फॅमिलीला एका महिन्याचा खर्च 20 रुपये लागायचा. त्याच्याच 20 वर्षानंतर म्हणजेच 1970 मध्ये त्याच 20 रुपयाची जागा 200 रुपयाने घेतली. तर जसं काही एका महिन्याचा खर्च त्याच फॅमिलीला 200 रुपये लागायला लागले. तर कुठेतरी सर आपण इथे आजपर्यंत महागाई वाढतच आहे हेच ऐकलेलं आहे, बरोबर की नाही सर. महागाई कमी झालेली असं कधी ऐकलेलं आहे का? नाही. भाव कमी झालेले असं कधी ऐकलेलं आहे का? नाही. तर कुठेतरी भाव वाढतच चाललेत सर, बरोबर की नाही बरं. तसंच सर त्याच्याच 20 वर्षानंतर 1990 मध्ये 2000 रुपये एका महिन्याला 4 लोकांच्या फॅमिलीला एका महिन्याचा खर्च 2000 रुपये लागायला लागला. त्याचंच 20 वर्षानंतर म्हणजेच आता आपल्या डोळ्यासमोरून गेलेला 2010 इथे आपल्याला 4 लोकांच्या फॅमिलीला एका महिन्याचा खर्च 20 रुपये लागायला लागला. त्याचंच 20 वर्षानंतर म्हणजेच येणाऱ्या 2030 मध्ये सर, तर सावधान सर, इथे जसं काही इथे प्रत्येक 20-20 वर्षानंतर एक झिरो वाढत चाललेला आहे सर. तर सर हा जर का रेशिओ बरोबर आहे तर येणाऱ्या 2030 मध्ये सर आपल्याला एका महिन्याला 4 लोकांच्या फॅमिलीला एका महिन्याचा खर्च 2 लाख रुपये लागणार आहे सर. तर सर आता तुम्हाला मी प्रश्न विचारते किंवा आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे की आपण वेळेच्या सोबत आहेत का? सर जर का तुम्हाला याचं उत्तर असेल नाही तर सर पुढे खूप ध्यान देऊन ऐका. आणि सर हा जो बिझनेस आहे तो आपल्याला वेळेच्या मागे नाही, वेळेच्या सोबत नाही, तर वेळेच्या पुढे चालायला शिकवतं सर. तसं सर्वांना वाटतं, मॅम प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाचे स्वप्न असतात की माझा मान सन्मान व्हायला पाहिजे, मला विदेश यात्रेला जायला पाहिजे, माझ्याकडे स्वप्नातली गाडी पाहिजे
आमच्याकडे एक स्वप्नातलं घर पाहिजे, बंगला पाहिजे, माझ्या मुलांना चांगली चांगली शिक्षा मी द्यायला पाहिजे. प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं सर की मला जे नाही मिळालं ते मी माझ्या मुलांना द्यायला पाहिजे. पण कुठेतरी सर आपला जो स्वप्नांचा जो गोल असतो तो लाखो करोडचा असतो आणि आपला जो पैशांचा गोल असतो तो कुठेतरी हजारापर्यंतच असतो. आपण काय म्हणतो की आपला मुलगा जर का 4 व्हीलर मागत असेल सर, आपण काय म्हणतो की बुवा माझे आजी आजोबा तर बैलगाडी चालवायचे, त्याच्यानंतर माझे बाबा तर माझे बाबा तर सायकल चालवायचे किंवा मी सायकल चालवायचो, तुला तरी 2 व्हीलर आहे, तू काय 4 व्हीलर मागतोय, जेवढे चादर आहे तेवढेच पाय पसरायला पाहिजे, आपण त्यांना सांगतो. पण सर नवीन चादर पण आपल्याला मार्केटमध्ये मिळते, पण तिला आपल्याला घेण्यासाठी काही पैसे लागतात. तीच चादर मोठी करण्यासाठी सर आपली आलेली आहे संस्था, तेच पैशांचा गोल मोठा करण्यासाठी आलेली सर आपली संस्था, जिला आपण सेफ शॉप डायरेक्ट दिल से म्हणतो, जिचा लॉंग फॉर्म आहे सेफ अँड सिक्युअर ऑनलाईन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, जिचं हेड ऑफिस आहे न्यू दिल्लीमध्ये. इथे एक हाती काम चालतं, याच्या दुसऱ्या कुठेच ब्रांचेस नाही आहेत, एक हाती हेड ऑफिस आहे, एकच हाती इथं काम चालतं. जर का तुम्हाला अजून याच्याबद्दल काही माहिती ऐकायची असेल तर तुम्ही www.safeshopindia.com वर जाऊन तुम्ही बघू शकतात गुगलला. जर का आपण दुसरं बघितलं तर सर आपली जी संस्था आहे ती आजकालची नाही आहे, याला 24 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 25वं वर्ष चालू झालेलं आहे सर. इथे ना आपली संस्थेची सुरुवात 2001 मध्ये झालेली होती. जेव्हा आपल्या जसं काही बघितलं 2001 मध्ये आपल्या संस्थेची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर 2016 मध्ये आपल्या भारतामध्ये मोदी सरकार आलं. मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी भरपूर ठिकाणी विदेशांमध्ये खूप जास्त परिक्रमा केली आणि त्यांनी विचार केला आणि अभ्यासक्रम केला की बाकीचे देश आपले इतके प्रगतिशील का बरं आहेत. तर त्यांनी अभ्यास केला की असे भरपूर सारे बिझनेस जे डायरेक्ट सेलिंग नेटवर्क मार्केटिंगच्या माध्यमाने केले जातात, म्हणून तिकडचे देश इतके प्रगतिशील आहेत. आणि जेव्हा ते आपल्या भारतामध्ये आल्यानंतर त्यावेळेस त्या काळामध्ये त्या वर्षी 5457 कंपन्या तेव्हा लिगल आणि अनलिगल दोघं प्रकारच्या चालत होत्या. पण जेव्हा मोदींनी या गोष्टीवर अभ्यासक्रम केला कुठेतरी आपल्या भारताची जी खूप जास्त जनसंख्या पण वाढत चालली आहे आणि आपला जो भारत आहे तो कुठेतरी बेरोजगारी पण आपल्या भारतामध्ये वाढत आहे आणि गरिबीकडे आपला भारत खूप जास्त वळत आहे. तर त्याचं कारण काय? कारण की त्यावेळेस आपल्या भारताकडे फ्रॉड कंपन्या खूप जास्त चालायच्या आणि एकाच रात्रीमध्ये मोदींनी एकाच रात्रीतून अभ्यासक्रम त्याच्यावर करून 5000 कंपन्या एकाच रात्रीतून बंद केल्या आणि त्याच्यातून फक्त 457च कंपन्या आज कार्यरत आहेत, ज्या फक्त आणि फक्त लिगल आहेत सर. त्याच्यातली सगळ्यात 1 नंबरवर कार्य करणारी आपली एकमेव संस्था आहे, तिचं नाव आहे सेफ शॉप. त्याच्याच सोबत बघितलं सर आपला जो जमाना आहे तो कुठेतरी इंटरनेटचा होत आहे आणि जो पण ऑनलाईन पद्धतीने काम करतो तो कुठेतरी कामयाबीकडे जात आहे, कुठेतरी सक्सेस होत आहे सर. बरोबर. तर ऑनलाईन काम कसं, जसं काही आपण ऑनलाईन शॉपिंगच बघून घ्या, जसं काही आज घरी बसून आपण ऑनलाईन शॉपिंग करतो ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मेशोवरून, तशाच प्रकारे सर आपली संस्था पण काम करते. सर आपली जी संस्था आहे ती कंपनी नाही आहे सर, कारण की सर जर का बघितलं कंपनी काय करते, स्वतःचे प्रोडक्ट स्वतः तयार करते आणि स्वतःच सेल करते. पण सर आपली संस्था काय करते, आपली संस्था जसं काही आपली जी गीता आहे, बोलणारी गीता जी आहे आपली ती हमा ब्रँडची आहे. तसं आपल्याला ज्या गोष्टी लागतात ती तिथून आपल्याला ब्रँडेड कंपनीजमधून मागून मग आपल्याला ती आपल्यापर्यंत ती पुरवत असते. जसं की ब्रँडेड कंपन्या आपल्या संस्थेला या सर्व जॉईंट आहेत, हावमा, किंग लुथर, रेमंड, त्याच्यानंतर मोडा, सेफ ट्रॅव्हल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्या आपल्या संस्थेला टाईप आहेत सर. आपल्या संस्थेकडे गुड मॉर्निंग पासून तर गुड नाईट पर्यंत सर्व गोष्टी आहेत. त्याच्यासोबत जर का बघितलं तर जसं काही आपल्या ह्या सर्व गोष्टी तर बाकीच्या कंपन्यांमध्ये पण आहेत, पण आपल्या संस्थेची एक खासियत आहे की आपल्याकडे विश्वातली पहिली बोलणारी भगवद्गीता आहे, विश्वातलं पहिलं बोलणारं रामायण आहे, संपूर्ण हनुमान गाथा आहे. त्याच्यासोबत आपण लहान मुलांना टीव्ही मोबाईलपासून दूर करण्यासाठी पूर्ण नर्सरीपासून तर नोकरीपर्यंतचा अभ्यासक्रम असणारे 18 पुस्तकांचा सेट आहे. तर अशा प्रकारे आपली संस्था काम करते आणि ह्या गोष्टींवर आपली संस्था खूप जास्त फोकस करते आणि याच्यावर आपण कार्यरत करतो. तसं तर आपल्या संस्थेकडे तर भरपूर जेंट्ससाठी पण प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यासोबत लेडीजसाठी साड्या वगैरे पण आहेत, ट्रॅव्हल बॅग्स वगैरे पण आहेत, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स पण आहे. याच्यामध्ये जर का नोनी बघितलं
तर नोनी सुद्धा आम्ही आपल्या टीममध्ये खूप जास्त वाटलेले आहेत, दिलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे सर. आम्ही पण आमच्या घरामध्ये यूज करतो, म्हणून आम्ही विश्वासाने ते सांगतो की ते 1300 प्रकारच्या आजारांवर काम करतं. आणि जे नोनी फळ आहे त्याचं ज्यूस आपल्या संस्थेकडे आहे. तर ते नोनी फळ जसं काही APJ अब्दुल कलामांनी सांगितलेलं आहे की जे नोनी फळ आहे ते विश्वातलं किंवा पृथ्वीवरचं अमृत समान मानलं जाणारं फळ आहे आणि ज्याचं ज्यूस आपल्या संस्थेने आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. त्यासोबत जर का बघितलं डायबा केअर पण खूप छान आहे सर. जसं काही जर का बघितलं तर ते इन्शुलिन्सची मात्रा आपल्या बॉडीमध्ये वाढवतं आणि जे दर महिन्याला डायबिटीसच्या पेशंट्सला इन्शुलिनचे इंजेक्शन्स घ्यावे लागतात, बरोबर की नाही सर. तर ते इंजेक्शन्स बंद करण्याचं काम ते करतं आणि खूप छानपणे याचा रिझल्ट आहे. त्यासोबत आपल्याकडे लेडीजसाठी किचनवेअर पण आहे, भांडे वगैरे आहे जे की जाड कोटिंगचे आहे, ज्यांना सांडशीची गरज पडत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं सर, खूप लक्ष देऊन ऐकायचं आहे, आपण कोणतं पण प्रोडक्ट घेतो सर, बरोबर की नाही, तर जवळपासच्या दुकानातून मिळतं ते आपल्याला डिस्काउंट देत नाही. तेच प्रोडक्ट जर का आपण कुठून पण बाहेरून घेतले, काही किराणा दुकानाची जागा जर का आपण त्याच्या जागेवर जर का आपण मॉलमध्ये वगैरे गेलो तर आपल्याला तीच गोष्ट थोड्याशा डिस्काउंटमध्ये मिळत असते. तीच गोष्ट जर का आपण कुठे ऑनलाईन माध्यमातून घेतली तरी पण आपल्याला थोड्याशा डिस्काउंटमध्ये मिळते. पण मॅम इथे ना आपल्याला आहे ना आयुष्यातून एकचदा जीवनातून एकचदा आपल्या सेफशॉप नामक संस्थेमधून फक्त एकचदा आपल्याला कोणताही एक प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि तिथून आहे ना आपल्याला टीम बनवण्याचा पण अवसर मिळतो. तो कसा ते पण आपण पुढे बघूया. तर जसं काही बघा इथे करीना कपूर वगैरे आहेत, त्यांच्या ब्रँडची ते काय करतात सर, ॲडव्हर्टाइजमेंट करतात. जसं काही ते म्हणतात मेरी गोरी त्वचा का राज लक्स साबण. तर आपल्याला आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की लक्स साबण लावल्याने कोणीच गोरं झालेलं नाहीये आणि होणार पण नाही. तर माझं सांगण्याचं असं तात्पर्य आहे सर की अशा प्रकारे खोटं बोलतात आणि 5-5 मिनिटाचे ॲडव्हर्टाइजमेंट करतात आणि खोटं बोलून पैसे कमवतात, बरोबर की नाही. पण मॅम इथे ना आपल्याला पण अशाच प्रकारे काहीतरी काम करायचं आहे. जसं काही आपल्याला पण विश्वातली पहिली बोलणारी गीतेचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आपल्याला पण याची ॲडव्हर्टाइजमेंटच करायची आहे, पण आपल्याला इथे खरं बोलायचं आहे. 1% सुद्धा खोटं बोलायचं नाहीये. तर इथे आपल्याला खरं बोलून पैसे कमवायचे. त्याच्यासोबत जर का बघितलं तर इथे ना आपल्याला कोणतीही गोष्ट मध्ये ती, जसं काही आता समजून घ्या माझा मोबाईल आहे, मोबाईल आपण चायनामध्ये बनतो, बरोबर. आपण चायनामध्ये जाणार आहे का सर मोबाईल घेण्यासाठी? नाही जाणार. पण तो तिथे खूप स्वस्तामध्ये बनतो, म्हणजे की 3500 रुपयात तिथे तो बनतो. पण त्याच्यानंतर तो एखाद्या वाहनाच्या सहाऱ्याने तो आपल्या भारतामध्ये येतो. तिथून तो एका मोठ्या दुकानात जातो, तिथून तो एका होलसेलरकडे जातो, होलसेलरकडून तो एका साध्या दुकानदाराकडे येतो आणि तिथून आपण त्याला 10,000 रुपयामध्ये विकत घेतो. पण सर जो 6,500 रुपयाचा जो नफा आहे तो कुठे गेला? जसं काही जे मधले जे स्टेशन्स आहे ना, यांनी आपला नफा समसमान पद्धतीने स्वतःमध्ये वाटून घेतलेला आहे. म्हणून 3500 रुपयाचा मोबाईल येतेच आपल्यापर्यंत 10,000 रुपयाचा होतो. पण सर आपण आपली जर का सिस्टमच्या प्रति प्रामाणिक आहे, त्याच्यावर जर का आपण विश्वास केलेला आहे आपल्या सिस्टमवर, तर आपली सिस्टम पण आपल्याला खूप जास्त विचार करते आणि आपला विचार करून सिस्टमने हे मधले जे स्टेशन्स आहे हे डायरेक्ट कट करून दिलेलं आहे आणि कंपनी टू कस्टमर आणि कस्टमर टू कंपनी करून दिलेला आहे सर. आणि मधला तो 6,500 रुपयाचा जो नफा आहे तो आमच्या आणि तुमच्यामध्ये समसमान पद्धतीने वाटला जातो सर. तो कसा ते पण आपण पुढे बघू. सर इथे आपल्याला 3 ग्रुपमध्ये काम करण्याचा मौका मिळतो. आधी आपण एक ग्रुप बघू. जसं काही सर आपल्याला कोणतं प्रोडक्ट आवडलं, समजा तुम्हाला गीता आवडली, भगवद्गीता तुम्ही घेतली सर. गीता आवडल्यानंतर तुम्ही घरी आणल्यानंतर आपण गीतेचं छोटंसं पूजन ठेवू आणि पूजनाला आल्यानंतर भरपूर सारे लोकांना आपण, जवळपासच्या लोकांना आपण तिथे देवाच्या पूजेसाठी बोलवू, दर्शनासाठी बोलवू, बरोबर की नाही सर. देवाच्या ठिकाणी कोणीही येतं. तर सर त्याच्यानंतर ते आल्यानंतर आपण त्यांना ती बोलणारी गीता दाखवू. ते तुम्हाला विचारतील की हे कसं काम चालतं, काय चालतं. तर तुम्ही काय सांगायचं सर, फक्त की आमचे सर येतील आणि ते तुम्हाला पुढची माहिती सांगून देतील सर, बरोबर की नाही सर. तुम्ही जे आज काम करत आहात ते आम्हाला जमणार आहे का सर? नाही जमणार. पण सर शिकलं तर सगळं जमतं की नाही? तसंच सर ह्या गोष्टी आम्ही शिकलेले आहोत आणि आम्हाला याची ट्रेनिंग पण दिली गेलेली आहे. म्हणून सर याच्या आम्हाला जर का तुम्ही त्यांच्यासमोर बसवलं, आपलं प्रोडक्ट असं आहे सर की ज्याला कोणी नाही म्हणूच शकत नाही, कारण की आपल्याकडे विश्वातली पहिली बोलणारी भगवद्गीता आहे. देवाचं कार्य करतोय सर आपण जर का कोणाच्या जीवनात चांगलं कार्य करतोय तर आपल्यासोबत वाईट होणार आहे का सर?
नाही होणार आहे. तसंच सर तुम्ही आम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं, आम्ही त्यांना सर्व समजावू. आमच्या माध्यमाने सर तुमच्या खाली 2 व्यक्ती येतात आणि तुम्हाला तिथं पहिला इन्कम चेक येतो सर 2400 रुपयाचा. तसंच सर इथे आपल्याला काही सुपर चार्ज प्लॅन पण आहे, आपल्याला इथे बोनस पण प्रोव्हाइड करून दिलेला आहे. तसं जसं तुम्ही याच्यात मध्ये मध्ये शिकत जातात तसं तसं तुम्हाला हे कळत जाईल. तसं सर इथे आपण जर का एका वर्षाचा रेशो बघितला तर सर इथे ना आपल्याला एका महिन्यामध्ये तुम्ही आम्हाला 2 व्यक्तींपर्यंत पोहोचवलं, आमच्या माध्यमाने तुमच्या खाली 2 व्यक्ती आले, त्या 2 व्यक्ती अजून 2 व्यक्तींना सांगतात 4 होतात, 4 चे 8 होतात, 8 चे 16 होतात, 16 चे 32 होतात, 32 चे 64 होतात. अशा प्रकारे काम चालतं सर. एका वर्षामध्ये आपल्या खाली 8190 लोकांची टीम होऊन जाते सर. 8190 मधून 190 कट करून टाका सर, नुसते 8000च पकडा सर, तरी आपल्याला एका वर्षाला 40 लाख रुपये इन्कम येते सर. सर 40 लाख रुपयामधून जर का आपण नुसते 50% सुद्धा काम केलं सर एका वर्षाला, तरी पण आपल्याला इथं 20 लाख रुपये इन्कम येते सर. चला याच्यातून आपण 50% मधून जर आपण नुसतं 25% पण काम केलं सर, जो वेळ आपण मोबाईल टीव्हीला देतो तो वेळ जर का आपण नुसतं याला पण दिला सर, तरी आपल्याला 10 लाखापेक्षा सुद्धा जास्त इथून इन्कम येते सर एका वर्षाला. सर आपण नुसतं झोपून सुद्धा म्हटलं म्हणजे एकदम आरामदायी सुद्धा काम केलं तरी सुद्धा इथं आपल्याला 4 लाखापेक्षा सुद्धा जास्त इथून वर्षाला इन्कम येते सर. हे आपलं अजून बोनसमधून आपल्याला अजून वाढवून इथून इन्कम मिळते. तसंच जर का बघितलं सर तर इथे ना आपल्याला आहे ना एका वर्षाचं सुद्धा दिलं गेलेलं आहे. याच्यात ना सर टीम वर्कच्या माध्यमाने काम चालतं सर. इथे ना आपण जर का बघितलं इथं तुम्ही यू पोझिशनला असतात, त्याच्यासोबत सर इथं आपल्याला इथे 3 ग्रुपमध्ये काम करण्याचा मौका मिळतो सर. परत एकदा आपण मागची स्लाईड घेऊन घेऊ सर. इथे ना पहिल्या वर्षी आपल्यापर्यंत तुम्हाला 1 वर्ष दिलं गेलेलं आहे सर, बरोबर. तुम्हाला 1 वर्षामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त गीता दाखवायची आहे, तर तुम्ही आम्हाला किती लोकांपर्यंत पोहोचणार सर? 1 वर्ष आपल्याकडे नुसती गीता दाखवायची आहे, ते घेऊ अथवा नको घेऊ, बरोबर. आपल्याला नुसती गीता दाखवायची आहे, तरी सर तुम्ही आम्हाला किती लोकांपर्यंत पोहोचवणार? 50, 100 जास्तीत जास्त, बरोबर की नाही सर? चला सर 50च धरा सर. आपल्या हातावरचे 5 बोटं सारखे असतात का सर? नसतात, बरोबर की नाही सर? आपल्याला सर्वांचे विचार सारखे नसतात, बरोबर सर. याच्यामधले 50 लोकांमध्ये 100 लोकांमधले कमीत कमी सर 10 लोक तर आपलं ऐकतील सर, 10 लोकांना तर आपलं आवडेल सर, बरोबर की नाही सर? तर तेच सर 10 व्यक्ती आपल्या एका साईडला 5 व्यक्ती, एका साईडला 5 व्यक्ती, असे 5-5च्या पेअर होतात. आपल्याला पहिल्या वर्षाला इन्कम येते सर 5000 रुपये. हेच 10 व्यक्ती अजून 2 व्यक्तींपर्यंत आम्हाला पोहोचवतात. आपल्याला पेअर होतात 50, आपली टोटल होते 100, आपल्याला इन्कम येते 50,000 रुपये. हे 100 व्यक्ती आपल्याला 2 लोकांपर्यंत पोहोचवतात. आपल्या इथं 1000 लोकांची टीम बनते, इथं आपले पेअर होतात 500 आणि इन्कम येते 5 लाख रुपये. याच्याच 1 वर्षानंतर इथे आपल्याला 4थ्या वर्षी हीच टीम काम करते सर. एकच गोष्ट विचारते, आपल्या एका साईडला 50 व्यक्ती होऊन जातात, एका साईडला 50 व्यक्ती होऊन जातात. या व्यक्तींमधून कमीत कमी आपण एक लीडर नाही राहू शकत सर. हा जो बिझनेस आहे सर 2च प्रकारचे लोक करतात. एक ज्यांचे स्वप्न मोठे ते, आणि 2 म्हणजे ज्यांना पैसे कमवण्याची काहीतरी भूक आहे ते. तर सर एवढ्या 50 या साईडने 50 या साईडने टोटल जर का आपण बघितलं 100 लोकांची टीम आहे सर. याच्यात ते 2 व्यक्ती असे मिळणार नाही सर ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी करायचंय सर. आम्हाला लीडर बनवायचं काम असतं, आम्ही लीडर बनवतो सर, बरोबर. या 2 व्यक्तींना सुद्धा आपण जर का लीडर बनवलं सर आणि यांना जर का शिकवलं सर, तर ते आपल्याला पूर्ण टीम आपली इथं डेव्हलप करून देतात सर. तशाच प्रकारे एका साईडला आपले 5000, एका साईडला 5000 इन्कम येते सर 50 लाख रुपये. तर इथं आपल्याला डायमंड घोषित केलं जातं. ज्या वेळेस आपल्याला इथं डायमंड घोषित केलं जातं सर, तेव्हा आपल्याला इथे 2 लाख रुपये हप्ता, 8 लाख रुपये महिन्याला इन्कम येते सर. तशाच प्रकारे जर का बघितलं आपल्याला इथं पर्पल म्हणजे ब्ल्यू ग्रुपमधून आपल्याला अंबर ग्रुपमध्ये टाकलं जातं. आपली टीम आपोआप काम करते, टीमवर्कचं काम आहे सर. टीमवर्कच्या माध्यमाने आपली टीम अजून वाढते आणि इथे आपल्याला 2 लाख रुपये हप्ता प्लस आपल्याला बोनस पण वाढवून मिळतो. असं करत करत आपण पर्पल ग्रुपमध्ये चालले जातो. पर्पल ग्रुपमध्ये आपल्याला 2 लाख रुपये हप्ता प्लस बोनस अजून जास्त वाढवून मिळतो. जर का आपण टोटल केलं सर 24 लाख रुपये आपला हप्त्याला इन्कम येतो, 96 लाख रुपये महिन्याला इन्कम येतो आणि 11,52,00,000 रुपये वर्षाला इन्कम येतोच सर इथून. म्हणून या गोष्टीला बाप ऑफ ऑल प्लॅन म्हटलं गेलेलं आहे सर. इथे आपल्याला 10 प्रकारची इन्कम येते. आपल्याला मी तुम्हाला जसं पुढे सांगेलच, इथे आपल्याला रँक दिल्या जातात, रँकनुसार इन्कम येते. त्याच्यासोबत सर आम्ही अशा सुद्धा व्यक्तींना बघितलेलं आहे
की ज्यांनी 20 करोडपेक्षा सुद्धा जास्त इथून इन्कम केलेली सर यांच्यामध्येच एक जसवीर सिंग म्हणून आहे. ते आपले जे सर आहेत ते सर जेव्हा आमच्या एवढे होते, जेव्हा ते 17-18 वर्षाचे होते, तेव्हा त्यांनी बिझनेसला सुरुवात केली होती सर. त्या काळामध्ये तर फक्त नोनी वगैरेच असायचे, असे प्रोडक्ट, भांड्यांचा सेट, असे प्रोडक्टवर त्यांनी सर फक्त आयुष्यातून काय केलं सर, त्यांनी एकच आयतून फक्त काहीतरी घेतलं. तेव्हा तर भागवद्गीता वगैरे काहीच नव्हतं सर. तरी पण सर त्यांनी इथून सुरुवात केली, नोनी वगैरे भांड्यांचा सेटवर त्यांनी सुरुवात केली, इथून घेतलं. आणि सर त्यावेळेस असा काळ होता की जेव्हा ऑनलाईन काहीच नव्हतं सर, बरोबर की नाही. चेक काढण्यासाठी सुद्धा बँकेत जावं लागायचं, चेक घेण्यासाठी, टाकण्यासाठी, प्रोडक्टचे पैसे टाकण्यासाठी, प्रोडक्ट घेण्यासाठी सुद्धा पोस्टात जावं लागायचं. इतकं स्ट्रगल करून सुद्धा सर आज त्यांचा जो चेक आहे सर, तो आहे सर 1,03,70,000 रुपयाचा त्यांचा चेक आहे सर. तर अशा प्रकारे सर एवढं स्ट्रगल, इतकं त्यांचं स्ट्रगल असून सुद्धा जर का त्यांचा इतका चेक आहे सर, आज त्यांनी इथून इतकं कमवून घेतलेलं आहे सर. तर सर आज तर सर्व सोपं होऊन गेलेलं आहे. असं आपण झोपले किंवा बसले सुद्धा आपण पेमेंट इकडचं तिकडे येऊ शकतो. शुक्रवार इथून पेमेंट येतो सर, आपल्या मोबाईलवर मेसेज येतो, तिथं आपल्याला पैसे आपल्या ऑनलाईन पे केले जातात. इतकं सोपं काम होऊन गेलेलं सर. तर आपण इथं सक्सेस होणार आहे का नाही बरं, उलट आपल्या इथं सक्सेस रेशिओ वाढून जातो सर. सर इथे आपल्याला ना जशा रँक होतात तसं आपल्याला इथे बाहेर फिरायला पण जायला मिळतं सर. इथे ना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षा सर. आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे सुरक्षा, बरोबर की नाही सर. याच्यातलंच आहे श्याम सुंदर दासजी आहेत. असे तर भरपूर आपल्याला उदाहरणं आहेत, पण त्याच्यातलं आपण घेऊ आज हे श्याम सुंदर दासजीचं. हे ना सर प्रायव्हेट ट्युशन क्लासेस होते त्यांचे स्वतःचे. त्यांच्यापर्यंत आपल्यासारखाच एक व्यक्ती गेले, त्यांना प्लॅन वगैरे समजवला, त्यांना आवडलं, त्यांनी काम करायला सुरुवात केलं सर. त्यांची जी वाईफ होती त्यांना त्यांची स्वतःची सायन्ससुद्धा त्यांना जमायची नाही, इतके अनपढ त्यांचे वाईफ होते, त्यांना ते शिकलेले नव्हते. पण त्यांचे मिस्टर बाहेर जाऊन काय करतात हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. असं काम करत बघा सर आज त्यांची स्वतःची गाडी, बंगला होऊन गेला. पण सर कुठेतरी जाताना त्यांचा कार ॲक्सिडेंटने हायवेला ऑन द स्पॉट मृत्यू झाला. आणि ते वारल्यानंतर सर त्यांचे वाईफ, त्यांना काय दुसरा पर्याय होता सर, दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांनी भांडेच घासले असते किंवा ते शेतातच रोजगार म्हणून गेले असते सर, कारण की त्यांची वाईफ शिकलेले नव्हते सर. दुसऱ्याच्या पुढे हात पसरवण्याशिवाय त्यांना दुसरा काहीच पर्याय नव्हता सर. पण सर काही दिवसानंतर, 13 दिवसानंतर आपली पूर्ण सेफ शॉपची टीम त्यांच्या घरी गेली. त्यांना सांगितलं की मॅम तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. आपली तुमचे जे सर आहेत, तुमचे जे मिस्टर आहेत, ते जाता असं काहीतरी तुमच्यासाठी करून गेलेले आहेत की तुम्हाला पुढे चालून कोणाच्या समोर हात पसरवण्याची गरज पडणार नाही. तर म्हणून सर मॅम आज त्या लेडीजच्या अकाउंटमध्ये 15 करोडपेक्षा सुद्धा जास्त पैसे चालले गेलेले आहेत सर, बरोबर की नाही. सरांची आयडी मॅडमांच्या याच्यावर ट्रान्सफर केली गेली आणि आज ती लेडीज स्टेजवर येऊन रडून सांगतात की मेरे पती मुझे स्वर्ग से पैसे भेजते. तर सर हा व्यक्ती जिवंत नाही आहे सर, हा व्यक्ती वारलेला आहे सर. असा एवढा हा व्यक्ती जिवंत नसून सुद्धा त्याच्या फॅमिलीसाठी इतका पैसा पुरवतोय सर. सर आपण तर जिवंत आहेत सर, आपण तर इथून इतिहासच रचला पाहिजे की नाही बरं सर. सर त्याच्यासोबत आहे ना इथे ना इन्शुरन्स पण दिला गेलेला आहे की आपण जेव्हा चांगल्या रँकपर्यंत चालले जातो, देव नको जर का आपल्यासोबत एक घरातला जो लीडर असतो त्याच्यासोबत जर का काही झालं तर ऑन द स्पॉट तिथे आपली संस्था एक आधार म्हणून की ज्याच्या फॅमिलीला कोणापुढे हात नको पसरवायला पाहिजे, याच्यासाठी आपली संस्था आपल्याला ऑन द स्पॉट तिथे 4 लाख रुपये, 6 लाख रुपये, 10 लाख रुपये अशा प्रकारे इन्शुरन्स सुद्धा देत असते. इतका विश्वास आपल्या संस्था आपल्यावर करते सर. नातेवाईक सुद्धा दुःखामध्ये कामात येत नाही, आपली संस्था आपल्याला कामात येते सर. त्याच्यासोबत स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की याच्यात आपल्याला काम का बरं करायचंय किंवा आपल्याला सेफ शॉप बिझनेस का करायचा आहे, बरोबर. तर सर्वात आधी म्हणजे लागत याच्यात 0 आहे सर, बरोबर की नाही. एका हाताने आपल्याला प्रोडक्ट द्यायचा आहे, एका हाताने पैसे घ्यायचे. तुमचं आणि आमचं काही जात आहे का सर याच्यामध्ये? नाही सर. तुम्हाला काही वाटतंय का याच्यात काही रिस्क आहे? काहीच नाही. आपल्या घरात इथे प्रोडक्ट येते, घेता येते, देव येतोय सर, बरोबर की नाही. सर याच्यामध्ये ना बॉस नाही आहे आणि कोणीच कर्मचारी नाही. याच्यात बॉसची कटकट पण नाही आणि कर्मचारीची पण कटकट नाही. काहीच टेन्शन नाही. आपला स्वतःचा बिझनेस आहे, आपण स्वतः याचे मालक आहोत, बरोबर की नाही. याच्यात ना सर खाली वेळेमध्ये, एकदम रिकाम्या वेळेमध्ये केला जाणारा बिझनेस आहे सर हा. त्याच्यासोबत आहे ना सर एक दुसऱ्याच्या याच्यावर शिकून केला जाणारा बिझनेस सर, बरोबर की नाही. आम्ही आपल्या अपलाईनकडून शिकलेलो आहेत आणि आम्ही आता ग्रो लाईनला शिकवतो आहेत. अशा प्रकारे हा शिकून केला जाणारा बिझनेस आहे सर.
सर याच्यामध्ये ना ग्रह नक्षत्राचा काहीच प्रभाव नाहीये. सर आपण म्हणतो की माझे ग्रहमान खराब आहेत म्हणून ना मी जे पण काम करतो त्याच्यात मला यश मिळत नाही. पण सर तुमचं ग्रह नक्षत्र खराब आहे पण सर तुमच्या खालच्याचं जर चांगलं असेल की नाही बरं, बरोबर की नाही. पण सर जर का तुमच्या खालच्याचं पण ग्रहमान चांगलं आहे आणि त्याने पण काम केलं तरी पण तुम्हालाच त्याची काउंटिंग होणार आहे की नाही सर, होणार आहे, बरोबर की नाही. म्हणून सर इथे ना ग्रह नक्षत्राचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही सर. आपल्या खालच्याने पण काम केलं तरी आपल्यालाच काउंटिंग होतं. सर आपली जी गीता आहे ना सर ती ना 15 भाषेमध्ये दिली गेलेली. म्हणून सर आपण आपल्या भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये हा बिझनेस करू शकतो. आपल्याला सर इथे ना व्यक्तित्वाचं महत्त्व, व्यक्तित्वाचं डेव्हलपमेंट इथं होतं सर, विकास होतो. मी आज जे पण काही बोलते फक्त आणि फक्त आपल्या संस्थेमुळेच बोलते सर, बरोबर. तेच आपल्याला शिकवतात. आपल्या मीटिंग्स चालतात सकाळी 5:45 आणि रात्री 9:30 अशा दोघं टाईम आपल्या झूम मीटिंग्स चालतात. तुम्हाला अजून समजवेल मी ते कसं करायचं. तर सर इथे ना दोघं मीटिंग्सच्या माध्यमाने आपल्याला खूप जास्त शिकवलं जातं. रात्रीच्या मीटिंगमध्ये आपल्याला शिकवलं जातं की आपण कॉन्फिडेंटली 2 जणांमध्ये कसं बोलायचं. लहान मुलांना स्टेज डेअरिंग इथून शिकवली जाते. आणि सर सकाळच्या मीटिंगमध्ये आपल्याला शिकवलं जातं आपले काही प्रश्न असतात ते सकाळच्या मीटिंगमध्ये सुटतात. आपण जो डिसिजन घेतोय तो बरोबर आहे की चुकीचा आहे ह्याचं उत्तर आपल्याला सकाळच्या मीटिंगमध्ये मिळतं. त्याच्यासोबत सर इथे ना 3 पिढ्यांपर्यंत ना पिढ्यानपिढ्या येणारी इन्कम आहे सर. याच्यामध्ये 3 पिढ्यांपर्यंत लगातार इन्कम येते सर. तुम्ही तुमचा मुलगा त्यांचा मुलगा अशा प्रकारे 3 पिढ्यांपर्यंत इन्कम येते सर याच्यामध्ये. आणि सर इथे ना राजासारखं जीवन जगायला मिळतं. खूप छान आहे सर. सर इथे ना सर आपल्याला खूप छान आहे. आणि त्याच्यासोबत जर का बघितलं सर तुम्हाला सर आपला बिझनेस आवडला की आपले प्रोडक्ट आवडले सर, आपला बिझनेस प्लॅन आवडला का प्रोडक्ट आवडले, तर खूप छान सर. तुम्हाला इथं दोघं आवडले तरी चांगलं आहे. तुम्हाला नुसतं प्रोडक्ट आवडलं तरी पण चांगलं आहे. जर तुम्हाला नुसतं प्रोडक्ट पण आवडलं जसं मुळासोबत पत्ते फ्री येतात सर तशाच प्रकारे तुम्हाला प्रोडक्टसोबत आपल्या बिझनेस आपल्या गीतासोबत तुम्हाला बिझनेस फ्री येणार आहे सर. करा किंवा अथवा नका करा तुमची इच्छा सर. तुम्हाला नुसता बिझनेस पण आवडत असेल तरी तुम्हाला खूप खूप अभिनंदन सर. तर सर इथे ना आपला एक फॉर्म दिला जातो सर, जो काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो जर का तुम्ही आता साईनअप करून टाकला सर तर तुम्हाला इथे आम्हाला इथून अजून पुढे जायचं आहे. तर आम्ही ह्या जो फॉर्मवर नंबर असतो सर, बरोबर की नाही. तुम्ही जर का आता फॉर्म साईनअप करून घेतला सर तर तुमच्या खाली आपोआप व्यक्ती येत जातील, कारण की आम्ही अजून पुढच्या ठिकाणी जाणार आहेत तर तो व्यक्ती तुमच्या खाली येऊन जाईल सर, बरोबर की नाही. सर जसं काही बघा तुम्ही ए फॅमिली आहे, आम्ही ज्याच्याकडे आता जाणार आहोत ते बी ए, त्याच्यानंतर सी. आता आम्ही तुम्हाला सांगून दिलं, तुम्ही म्हणता आहेत की आम्ही नंतर करू. बी फॅमिलीकडे गेलो, बी फॅमिली म्हणेल आम्ही उद्या करू आणि सी फॅमिली म्हणेल की आम्ही आत्ता करून घेतलं, बरोबर. सी फॅमिलीकडे आम्ही नंतर गेलो तर सगळ्यात शेवटी, पण तरी पण त्यांनी तिथे साईनअप करून घेतलं. तर सर तुमच्याकडे आधी आल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांनाच वरती तुमच्यावरती टाकू, कारण की त्यांनी पहिले रजिस्ट्रेशन फॉर्म भरलेला आहे सर. म्हणून सर हेच त्याचं महत्त्व आहे. म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म आता भरून घ्या सर. आणि सर तुम्ही कसं पेमेंट करणार, ऑनलाईन करणार की कॅश करणार सर सांगा. आणि खूप छान आहे सर. तर थँक्यू मित्रांनो, तुम्ही माझं पूर्ण प्लॅन प्रेझेंटेशन ऐकलं. आणि अशाच प्रकारे आपली क्लोजिंग पण करायची आहे. आणि सर जर का हा व्हिडिओ अजून कोणी बघत असणार नवीन व्यक्ती, तर आपल्याला जर का हा व्हिडिओ आवडत असेल किंवा आपल्याला जर का याच्यात काही इंटरेस्ट अजून असेल तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही मला इथे अजून माझ्या कमेंटमध्ये पण सांगू शकतात. आणि अशा प्रकारे आपण अजून पुढे कॉन्टॅक्ट करू. खूप छान आहे. आणि त्याच्यासोबत हे जीवन बदलवणारी एक अशी अपॉर्च्युनिटी आहे जी लाखो करोडो लोकांचं त्याने जीवन बदललेलं आहे. आणि आपण याच्यात देवाचं कार्य करतो, म्हणून याच्यात आपण ठामपणे आणि एकदम विश्वासाने कार्य करत असतो. म्हणून आम्ही ठामपणे कोणालाही सांगतो. आणि खूप छान आहे. आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. धन्यवाद. तुम्ही माझा पूर्ण हा व्हिडिओ बघितला. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुम्हाला जर का माझा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल ठरला असेल तर नक्कीच मला लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की येतील. आणि अजून तुम्हाला जर का माझ्याकडून अजून काही शिकायचं असेल किंवा अजून जर का काही व्हिडिओज बघायचे असतील, पाहिजे असतील ट्रेनिंग्सचे वगैरे, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मी तशा प्रकारे व्हिडिओज करेन.